उद्धव ठाकरे छत्रपती शाहू महाराजांची भेट घेणार। कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन घेणार भेट। तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती भेट महत्त्वाची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली आहे शिवसेनेची बैठक। वरळीतील NSCI डोम या ठिकाणी बैठकीचं आयोजन। सकाळी 11 वाजता होणार बैठक। मनसे नेत्यांची शिवतीर्थ निवासस्थानी महत्त्वाची बैठक। राज ठाकरेंनी बोलावली आहे बैठक। तर महायुतीतील सहभागासंदर्भात यावेळेस चर्चा होण्याची देखील शक्यता। शिवसेना 20, काँग्रेस 18 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा लढण्याच्या तयारीत। तर महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत निर्णय होणार। पुण्यात संघ राबवणार संपर्क अभियान। 100% मतदानासाठी संघाचे कार्यकर्ते घरोघरी जाणार। पुण्यात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी संघाची तयारी पूर्ण। मिशन 45 साठी आता भाजप सर्वच आघाड्यांना ऍक्टिव्ह करणार। भाजपच्या मोर्चा आणि आघाड्यांची आज मुंबईत होणार महत्त्वाची बैठक। निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच। लोकसभेसाठी धंगेकरांचं नाव समोर येताच वसंत मोरेंची पोस्ट। तर मोरेंच्या पोस्टमुळे आता पुण्यात तिरंगी लढत होण्याची देखील शक्यता। अमरावतीत बच्चू कडूंच्या अध्यक्षतेत आज प्रहारची महत्त्वाची बैठक। लोकसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका करणार स्पष्ट। अमरावतीत आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल। युवा स्वाभिमानच्या सूरज मिश्रांविरोधात गुन्हा दाखल। तर हळदी कुंकू मेळाव्यात महिलांना भेटवस्तू वाटल्याचा आरोप। आनंदाचा शिधा 2 महिने बंद राहणार। निवडणूक आचारसंहितेमुळे मोफत वस्तू वाटपास प्रतिबंध। पुणे ड्रग्ज प्रकरणातील 7 आरोपींना पोलीस कोठडी। 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। मराठवाडा भूकंपाने हादरला। नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात 4.2 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। आणि सासू सासऱ्यांसाठी विवाहितेला बेघर करणं चुकीचं असल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा। ज्येष्ठ नागरिक कायद्याचा गैरवापर टाळण्याच्या देखील दिल्या सूचना। राज्यात उन्हाचा कडाका वाढणार। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात हवामान कोरडं राहून उन्हाच्या झळा वाढण्याचा अंदाज। पनवेलकरांची पाण्याची चिंता मिटणार। महापालिकेला मिळणार पाताळगंगा नदीतून वाढीव पाणी। रावेर लोकसभेत उमेदवार बदलाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे रक्षा खडसेंच्या प्रचाराला सुरुवात। नवी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई। 55 लाखांचे चरस जप्त। तर खारघर पोलिसातून यास मोठी कारवाई करत दोघांना केली अटक। भारतापेक्षा पाकिस्तानी नागरिक अधिक आनंदी। संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून माहिती समोर। तर आनंदी देशांमध्ये भारत 143व्या स्थानी तर पाकिस्तानचा नंबर 126व्या स्थानावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।